नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्या फोनवरील संवादाने. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात, पेन ड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झालाय आणि त्यातील सगळा डेटा आता आम्ही चेक करायला घेतोय. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही घरी या, आपण निवांत बोलू. मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे, येतो घरी, आणि फोन ठेवतात. मग सायली विचारते, काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? मग अर्जुन म्हणतो, पेन ड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झालाय, त्यामुळे त्यातील इन्फॉर्मेशन आपल्याला लवकरच कळेल. मग सायली म्हणते, बरं झालं, आणि आपल्या हातात पण एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या सगळ्या गोष्टी अशाच घडत जाऊ देत. मग अर्जुन म्हणतो, फक्त या रस्त्यावर एखादा सीसी कॅमेरा असता तर बरं झालं असतं. त्या दिवशी नेमकं काय घडलं ते बघता आलं असतं आपल्याला. पण आजूबाजूला पाहिल्यानंतर त्यांना तिथे कोणतंही दुकान दिसत नाही. दोघेही इकडे तिकडे फिरून बघतात. तेवढ्यात सायलीला एक कॅमेरा दिसतो. सायली म्हणते, अहो तिकडे बघा, बंगल्याचा सीसीटीव्ही दिसतोय आणि तो इकडेच फिरलेला आहे. मग अर्जुन म्हणतो, हो, या बंगल्याच्या मालकाशी बोलू आपण. त्याने कोऑपरेट केलं तर बरीच इन्फॉर्मेशन मिळेल आपल्याला. सायली म्हणते, मुलींच्या बाबतीत जे काही घडलंय ते सांगितल्यावर कुठली सभ्य माणसं नकार देतील मदत करायला. मग अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, चल बोलू आपण. आणि दोघेही बंगल्याच्या आत जातात. इकडे श्वेता, सचिन, महिपत आणि राकेश फोनवर बोलत असतात. श्वेता म्हणते, असं कसं हरवलं तुझं पेनड्राईव्ह सचिन? सोनल आणि सुरेशला जिथे ठेवलं होतं तिथेच असायला हवं होतं ना? मग सचिन म्हणतो, तिथे सगळीकडे शोधलं आम्ही, नाही सापडलं. मग श्वेता म्हणते, हलगर्जीपणाची लिमिट आहे ही, आता काय करायचंय? मग सचिन म्हणतो, अर्जुन आणि सायलीवर तू लक्ष ठेवते आहेसच, राईट? आता त्यांच्या बोलण्यात एखाद्या पेनड्राईव्हचा उल्लेख आला किंवा डेटाबद्दल असं काही बोलले तर लक्ष ठेव. आणि पासवर्डबद्दल ते काही बोलतात का ते बघ आणि आम्हाला कळव. मग श्वेता म्हणते, छान, चूक तू केलीस आणि धोका मी पत्करू? मग सचिन म्हणतो, हे बघ श्वेता, बरोबर आहे, पण मी जे बोलतोय ते. तेवढ्यात श्वेता म्हणते, ठीक आहे, बघते मी, बाय, आणि फोन ठेवते. इकडे महिपत सचिनला म्हणतो, अशी कशी रे माती खाल्ली तू दीक्षित? एकदा म्हणतोस तो पेनड्राईव्ह खूप महत्त्वाचा आहे, एकदा म्हणतोस त्या सोनलला जिथे ठेवलं होतं तिथे पेनड्राईव्ह भारीपैकी लपवून ठेवला, आणि आता म्हणतोस पेनड्राईव्हचा काही पत्ताच नाही. अरे तो पेनड्राईव्ह अर्जुन सुभेदारच्या नाही तर पोलिसांच्या हाती लागला ना तर ते तुझ्या येऊन मानगुटीवर बसतील. मग सचिन म्हणतो, नाही अण्णा, टोनीने मला अशी आयडिया दिली की जरी त्यांच्याकडे सगळा डेटा आला ना तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. मग राकेश म्हणतो, कसली आयडिया? मग सचिन म्हणतो, त्या पेनड्राईव्हमध्ये जीपीएस कॉर्डिनेट आहेत, म्हणजे जे पत्ते आहेत त्या पत्त्यांवर मुलींना ठेवायचं नाही आणि मागे कुठलाही पुरावा ठेवायचा नाही. आणि टोनीने मला असं सांगितलं की माझा जो लॅपटॉप आहे तो विकायचा, म्हणजे दुकानात तो फॉर्मॅट होईल आणि दुसऱ्या कोणाला तरी विकला जाईल. मग महिपत म्हणतो, म्हणजे पुरा मामलाच खतम. पुढे महिपत म्हणतो, तोपर्यंत तुम्ही त्या श्वेताच्या फोनची वाट बघू नका, तिला तिचं काम निवांत करू द्या, तुम्ही तुमच्या कामाला लागा, कळलं का? मग राकेश म्हणतो, सचिन मला एक सांग, त्या पेनड्राईव्हमध्ये कुठले कुठले पत्ते, कुठले कुठले कॉन्टॅक्ट होते हे तरी आठवतं का तुला? मग सचिन म्हणतो, नाही ना, डिजिटल स्टोअर केलेलं आजकाल कोण लक्षात ठेवतं? तेवढ्यात तो म्हणतो, पण त्यातील काही ॲड्रेस आणि काही कॉन्टॅक्ट माझ्या लक्षात आहेत, ॲटलिस्ट ते तरी सेव्ह करून घेता येतील. हे ऐकून महिपत म्हणतो, म्हणजे 113% आपण सेफ नाही. इकडे सुभेदारांच्या घरात कल्पना स्वेटर विणायला घेते. ती प्रतिमाला म्हणते, आपण विणलेले स्वेटर घालून बाळ घरभर फिरेल तेव्हा घरात कसं चैतन्य येईल ना? तेवढ्यात प्रतापराव येतात आणि म्हणतात, हे नको, हा एक चैतन्य घरात आहे तेवढा पुरे झाला, आणखी नकोय. आणि ते हसतात. प्रतिमा म्हणते, प्रताप, तू आमची कितीही मस्करी केलीस ना तरी आम्ही बाळाचं कौतुक करायचं थांबवणार नाही. मग कल्पना म्हणते, प्रतिमा, ही बाळासाठी एक पैंजण घेणार आहे, म्हणजे ना ते घालून ते कसं घरभर फिरेल. मग प्रतापराव म्हणतात, तुम्ही दोघींनी बाळाचं कितीही कौतुक केलं तरी त्याचा आणि माझा बॉन्ड काही वेगळाच असणार आहे. कल्पना म्हणते, उगाच स्वप्न बघू नका, हा तो प्रतिमाने विणलेली दुपटी पांघरणार आणि मी विणलेलं स्वेटर घालणार, आणि त्यातून त्याला आमची माया जाणवेल. मग तुमचा आणि त्याचा बॉन्ड कसा तयार होणार? प्रतापराव म्हणतात, अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे मी माझी माया जाणवण्यासाठी दुपटी आणि स्वेटर विणायला घ्यायला हवं का? कल्पना म्हणते, अर्थात. प्रतापराव म्हणतात, चालेल, मी पण चॅलेंज स्वीकारलं, मी माझ्या नातवासाठी काहीतरी विणणार नक्कीच. प्रतिमा म्हणते, अरे प्रताप, तू कल्पनाच्या नादी कुठे लागतोस? तुला हे जमणार आहे का? प्रतापराव म्हणतात, अगं बघ माझ्याकडे दे. कल्पना म्हणते, अहो तुम्हाला विणकाम येतं? तुम्ही मला कधी सांगितलं नाही. मग प्रतापराव म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय वाटलं, तुम्ही दुपट्याची आणि स्वेटरची लाच देऊन बाळाला तुमच्या टीममध्ये करून घेणार आहात? बघा मी काय करतो ते, मी असं होऊच देणार नाही. इकडे सायली आणि अर्जुन त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बंगल्याच्या मालकाशी बोलायला जातात.
ते म्हणतात काय, लहान मुलींना किडनॅप केलं, तेही आमच्या बंगल्यासमोरून? मग अर्जुन म्हणतो, हो, आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमच्या सीसीटीव्हीचं आम्हाला फुटेज बघायला मिळावं. या केससाठी तुमची खूप मदत होईल. मग त्या बंगल्याच्या मालकाची बायको म्हणते, अहो, त्या मुलींबाबत खूपच वाईट झालं. आपली त्यांना काही मदत झाली तर बरं होईल ना? मग ते त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवायला तयार होतात. ते तारीख विचारतात. मग सायली त्यांना सांगते, 31 जुलै शुक्रवार होता आणि वेळ दुपारी 2 ते 4 यामध्ये. मग तो आपल्या मुलाला सीसीटीव्हीचे फुटेज दाखवायला सांगतो. फुटेज बघायला सुरुवात होते. त्यामध्ये त्यांना एक व्हॅन जाताना दिसते. त्या व्हॅनमधून जी बॅग साईडला सापडली होती ती फेकलेली दिसते. मग अर्जुन म्हणतो, हा आपल्याला सापडलेली बॅग आणि या व्हॅनमधून सापडलेली बॅग सेमच आहे. अर्जुन म्हणतो, फायनली एक काम कर, जरा झूम कर, मला नंबर बघू दे. तो व्हॅनचा नंबर नोट करून घेतो आणि मग म्हणतो, मी ब्लूटूथ कनेक्ट करतो, मला एवढं फुटेज पाठवा. मग तो मुलगा त्याला ते फुटेज पाठवतो. सायली त्यांचे आभार मानते आणि म्हणते, खूप मोठी मदत केली. सायली पुढे म्हणते, आम्ही एवढे दिवस अंधारातच चाचपडत होतो, पण आज तुमची खूप मदत मिळाली. आता आमच्या मुली लवकर सापडतील. अर्जुन म्हणतो, ही व्हॅन आणि व्हॅनचा नंबर हे खूप मोठे पुरावे आहेत आमच्यासाठी. आणि ते तिथून निघून जातात. बाहेर आल्यावर अर्जुन चैतन्याला फोन लावतो आणि सांगतो, मी तुला एक व्हॅनचा नंबर पाठवतो, त्याची इन्फॉर्मेशन लगेच काढ आणि घरी घेऊन ये. इन्स्पेक्टर सावंतही येत आहेत, मग आपण निवांत बोलू. मग चैतन्य म्हणतो, 1 मिनिट, कोणती व्हॅन? कोणाची व्हॅन? अर्जुन म्हणतो, तुला मी सांगतो सगळं नंतर, तू आधी इन्फॉर्मेशन काढ आणि घरी ये. आणि फोन ठेवतो. अर्जुन सायलीला म्हणतो, व्हॅनची डिटेल आणि पेन ड्राईव्हमधील डेटा या गोष्टी आपल्याला मुलींपर्यंत नक्की घेऊन जातील. इकडे श्वेता कल्पनाला चहा आणि प्रतिमाला कॉफी देते आणि म्हणते, सायलीताई आणि अर्जुन सरांना बराच वेळ लागला ना सोनोग्राफीवरून यायला? मग प्रतिमा म्हणते, अगं, सोनोग्राफीवरून यायला वेळ लागतोच. श्वेता म्हणते, हो, पण अश्विन दादाने त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती ना, तरी बराच वेळ झाला. मग कल्पना म्हणते, उशीर झालाय, थांब, मी अर्जुनला फोन करते. सोनोग्राफीनंतर दोघे कुठे बाहेर फिरायला गेले नसले म्हणजे मिळवलं. तेवढ्यात सायली आणि अर्जुन घरी येतात. अर्जुन म्हणतो, आलो. मग कल्पना म्हणते, अरे, कुठे होता तुम्ही? आम्ही कधीपासून वाट बघतोय तुमची. बरं, सोनोग्राफी कशी झाली? मग सायली म्हणते, सगळं नीट झालं आणि डॉक्टर म्हणाले, सगळं छान आहे. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, बरं मम्मा, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत येत असतील, त्यांना स्टडीमध्ये बसव, तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन आलो. कल्पना म्हणते, हो, ते वरती जाणार. तेवढ्यात कल्पना म्हणते, सायली, मला सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखव ना. मग सायली म्हणते, अहो, तुम्ही वरती जा, मी आलेच. सायली रिपोर्ट काढून कल्पनाच्या हातात देते. कल्पना रिपोर्ट बघून खूप खुश होते आणि प्रतिमाला म्हणते, हे बघ. प्रतिमा म्हणते, हे असे रिपोर्ट बघून खरं तर आपल्याला काहीच कळत नाही, पण असे बघायला खूप छान वाटतं. सायली म्हणते, आई, ते आलेच. तेवढ्यात कल्पना म्हणते, थांब सायली, आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं आहे. आणि प्रतिमा आणि कल्पना दोघी काहीतरी आणायला आत जातात. मग श्वेता सायलीला म्हणते, सायलीताई, सोनोग्राफीनंतर तुम्ही कुठे गेला होतात ना? नाही, खूप उशीर लागला म्हणून विचारलं. सायली तिला सांगणार एवढ्यात अस्मिता तिथे येते. अस्मिता म्हणते, सायली, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले. आणि एक बॅग सायलीच्या हातात देते. त्यामध्ये लहान मुलांचा खाऊ वगैरे असतो. सायली म्हणते, हे कुठे मिळालं तुला? हे सगळं पाहून ना मला 4-5 वर्षांची लहान असल्यासारखं वाटायला लागलं. मग अस्मिता म्हणते, अगं, मी स्मिथसाठी डायपर घ्यायला थांबले होते. तिथे शेजारीच एक शाळा होती आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाताना मुलांना हे खाताना पाहिलं मी. आणि मला माझ्या शाळेचे दिवस आठवले, कारण मी पण लहानपणी अश्विन, अर्जुन आणि तुला असे गोळ्या बोर घेऊन यायचे, म्हणून आणलं. मग सायली म्हणते, हो ना, तुझा भाऊ हा सगळा खजिना घेऊन एकटाच पळून जायचा, माझ्यापर्यंत पोहोचूच द्यायचा नाही. मग अस्मिता म्हणते, अगं, तू तर किती लहान होतीस तेव्हा, तुला कसं आठवतंय? मग सायली म्हणते, असं अंधू कसं आठवतं? मग अस्मिता म्हणते, अगं, मग तुला तो आपण टाळ्यांचा खेळ खेळायचो, तो आठवतो का? मग सायली म्हणते, अगदी स्पष्ट आठवते मला. मग अस्मिता म्हणते, चल खेळूया. आणि त्या दोघी खेळायला लागतात. तेवढ्यात प्रतिमा आणि कल्पना बाहेर येतात आणि म्हणतात, अगं, काय चाललंय तुमचं? अस्मिता म्हणते, सायलीमधली तन्वी जागी झाल्यावर जे व्हायला हवंय ते चाललंय आमचं. मग सायली म्हणते, आई, बघ ना, अस्मिताने माझ्यासाठी काय काय आणलं. कल्पना म्हणते, मज्जा आहे तुझी. मग प्रतिमा म्हणते, अरे वा, पण सायली, आज तुला मिळणाऱ्या गिफ्ट्स फक्त एवढ्यावरच थांबत नाहीत. आज तुझ्यासाठी संपूर्ण घराकडून एक गिफ्ट आहे. मग सायली म्हणते, कुठलं? मग कल्पना कानटोपी तिच्या हातात देते. प्रतिमा म्हणते, ही कानटोपी बाळासाठी त्याच्या आजोबांनी विणली.
हे ऐकून अस्मिता थक्क होते आणि म्हणते, काय, ही कानटोपी डॅडनी विणलीय? कल्पना म्हणते, हो ना ग, आमच्याकरता ही सरप्राईजच आहे हे. सायली म्हणते, किती गोड आहे ही टोपी. मला वाटलं नव्हतं की बाबा माझ्या बाळासाठी इतकं गोड गिफ्ट देतील. किती मौसूत आहे. आणि बाबांच्या मायेमुळे खूप छान आहे. मला खूप आवडली. मग सायली म्हणते, आई, मी हे सगळे त्यांना दाखवून येते. आणि ती वरती जाते. मग अस्मिता म्हणते, चला, मी पण स्मितला भेटून येते. श्वेता, स्मित काय करतोय? श्वेता म्हणते, झोपलाय तो. मग अस्मिता म्हणते, बरं, तू रूममध्ये येतेस? श्वेता म्हणते, हो, फक्त सायलीताईला चहा देऊन येते. मग अस्मिता म्हणते, ठीक आहे. कल्पना म्हणते, श्वेता, अगं हे काम काय तुझं नाही. तू फक्त गोलूकडे लक्ष दे. जा, तू अस्मिताच्या खोलीत जा. चहाचं आम्ही बघतो. मग श्वेता रूममध्ये येते. अस्मिता तिला विचारते, मला सांग, काय काय केलं आमच्या स्मित बाळाने दिवसभर? काय केलं? श्वेता सांगायला सुरुवात करते. आधी आम्ही आंघोळ केली, मग 2 तास झोप काढली, असं सगळं सांगायला सुरुवात करते. मग अस्मिता म्हणते, ठीक आहे, ठीक आहे. सहजच विचारलं. मला माहिती आहे तू स्मितची किती काळजी घेतेस. मी जे सांगितले ते तू सगळं लक्षात ठेवतेस. त्यामुळे मला कधीकधी वाटतं स्मितला माझी आठवणच येत नसेल घरी. मग श्वेता म्हणते, मी तुमची जागा घेऊच शकत नाही अस्मिताताई. मी तुम्हाला खरं सांगते, मी गोलूची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते. मग अस्मिता म्हणते, खरं सांगू का, तो ना मला लागलेली लॉटरी आहेस. मग अस्मिता म्हणते, त्या बॅगमध्ये नवीन डायपर आणलेत, ते जरा काढून ठेवायचे आहेत, काढतेस? मग श्वेता बॅग चेक करते, पण त्यामध्ये डायपर नाहीत असं सांगते. मग अस्मिता म्हणते, नीट चेक कर. श्वेता म्हणते, पण नाही आहेत. मग अस्मिता म्हणते, अरे, सायलीकडेच राहिले वाटतं. मग श्वेता लगेच म्हणते, मी सायली ताईंकडून घेऊन येते लगेच डायपर. अस्मिता म्हणते, अगं असू दे, मी जाते. पण श्वेता हट्ट करते, तुम्ही खेळा ना गोलूशी, मी जाऊन घेऊन येते. मग अस्मिता म्हणते, मी 1 मिनिटात येते, तूच बस इथे. आणि ती जाते. अस्मिता गेल्यावर श्वेता स्मितशी बोलते, काय रे, तुझी आई अशी कशी? अर्जुन सायली काय बोलत असतील हे जाणून घेण्याची एक संधी मिळाली होती, तीही घालवली तुझ्या आईने. इकडे स्टडी रूममध्ये सायली इन्स्पेक्टर सावंतांना सांगते, ही आम्हाला सापडलेली दिव्याची बॅग आहे. अर्जुन विचारतो, बरं मला सांगा, त्या पेन ड्राईव्हमध्ये काय सापडलं का तुम्हाला? मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, त्यामध्ये काही फोन नंबर सापडलेत आम्हाला, पण ते चेक केल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्यातील काही नंबर मंत्र्यांचे आहेत, मोठ्या बिझनेसमॅनचे आहेत. त्यात अजून काही नंबर आहेत, पण ते कोडमध्ये लिहिलेले आहेत, त्यामुळे त्याबद्दल आम्हाला जास्त काही माहिती मिळाली नाही. मग अर्जुन म्हणतो, कमाल आहे, पेन ड्राईव्हमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचं नंबर, म्हणजे त्या लोकांचं या मुलींच्या तस्करीशी काही कनेक्शन असेल का? सायली म्हणते, आणि मुळात पेन ड्राईव्ह कोणाचा असेल? मग चैतन्य म्हणतो, आपण ही शक्यता का तपासून बघत नाही आहोत की हा पेन ड्राईव्ह रविराज काकांचा असू शकतो? प्रॉपर्टी रविराज काकांची आहे. मला मान्य आहे, सायली वहिनी तिथे कधी गेली नाहीये, पण रविराज काका तर गेले असतील. रविराज सरांचा पेन ड्राईव्ह असेल तर त्यात हाय प्रोफाईल लोकांचे कॉन्टॅक्ट असतील, तर त्यात वावगं काय? मग अर्जुन म्हणतो, पॉइंट आहे. तेवढ्यात सायली म्हणते, हा पेन ड्राईव्ह जर बाबांचा असेल तर त्याच्यावर डी अक्षर हे का आहे? आमच्या तिघांपैकी कोणाचंच नाव डी अक्षरावरून नाही किंवा आडनावही नाही. मग इन्स्पेक्टर म्हणतात, हे पण बरोबर आहे. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, पण बोलून बघू आत्याशी. आणि तो प्रतिमाला हाक देतो. सायली विचारते, पेन ड्राईव्हमध्ये आणखी काय काय सापडलं इन्स्पेक्टर साहेब? मग इन्स्पेक्टर म्हणतात, फोन नंबरसोबत 2 GPS कॉर्डिनेट म्हणजे लोकेशन सापडलेत. अर्जुन म्हणतो, लोकेशन? कुठले लोकेशन आहेत ते? इन्स्पेक्टर म्हणतात, ते पण अजून समजले नाहीत. इकडे जेलमध्ये प्रिया फेऱ्या मारत असते. तिला सायली आलेला दिवस आठवत असतो. तिला हेही आठवतं की सायली म्हणते, सत्य तर हे आहे की मी काहीच दिवसात इथून निघून जाईल आणि या जेलमध्ये तू सडत राहशील. असे बरेचसे प्रसंग प्रियाला आठवतात. इकडे प्रतिमा आत येते. ती चहा घेऊन येते. सायली म्हणते, आई, अगं तू कशाला घेऊन आलीस? प्रतिमा म्हणते, मी आजच येत होते म्हणून आणला. मग प्रतिमा म्हणते, अर्जुन मला बोलावलंस? काही काम होतं का? मग अर्जुन म्हणतो, बरं आत्या, हा फोटो बघ. आणि या फोटोतील पेनड्राईव्ह सिनियरचा आहे का? याबद्दल तुला काही माहिती आहे का? मग प्रतिमा म्हणते, नाही रे, नाही. मी यांना कधी पेनड्राईव्ह वापरताना बघितलेला नाही. यांचं काम तर नेहमीच पेन आणि कागद याच्यावरच असतं. म्हणजे ते लॅपटॉप वापरतात. तुम्ही मुलं बाकीचे जे वापरतात ना, त्यातलं ते काही वापरत नाहीत. मग अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली बरोबर आहे. मी पण सिनियरला कधी पेन ड्राईव्ह किंवा काही वापरताना बघितलेलं नाही. तो मोस्टली सगळे डॉक्युमेंट हातानेच लिहित असतो. तेवढ्यात प्रतिमाला कल्पना हाक देते. अस्मिता ही तेथे आलेली असते आणि म्हणते,
तुम्ही काम सुरू करण्याआधी माझं एक सायलीकडे काम आहे. सायली म्हणते, बोल ना. मग अस्मिता म्हणते, अगं मी मगाशी तुला जी बॅग दिली त्यामध्ये स्मिथचे डायपर राहिले. ते दे ना. मग सायली म्हणते, अगं ती बॅग तर वरच आहे. तो जाऊन बघ ना. असेल त्यात. मग अस्मिता म्हणते, ठीक आहे, आणि तिथून जाते. मग अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, आपण एक काम करू. पेन ड्राईव्हमध्ये जे जे सापडलं त्याची एक लिस्ट तयार करू. म्हणजे आपल्याला काय क्लू मिळतोय ते आपल्याला कळेल. मग अस्मिता म्हणते, सॉरी, त्या मुलींबद्दल काही कळलं का रे अर्जुन? मग अर्जुन म्हणतो, अजूनपर्यंत तरी नाहीच. पण बघू, शोध सुरू आहे आमचा. बघू काय होतंय ते. अस्मिता म्हणते, काही झालं तरी त्या माणसांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. असं लहान मुलांबरोबर कोण कसं काय करू शकतं? मग सायली म्हणते, त्यांना शिक्षा नक्की मिळेल अस्मिता. मग अस्मिता तिथून जाते. मग सायली चैतन्यला विचारते, भाऊजी, त्या व्हॅनबद्दल काही कळलं का? यांनी तुम्हाला जो नंबर दिला होता तो चैतन्य म्हणतो, नाही ना, तो नंबर फेक निघाला, त्यामुळे व्हॅन ट्रॅकच होऊ शकत नाही. मग अर्जुन म्हणतो, ती नंबर प्लेट खरी असती तर आत्तापर्यंत आपण त्या लोकांपर्यंत पोहोचलो असतो. सायली म्हणते, मला वाटलं होतं की व्हॅन आणि पेनड्राईव्ह आपल्याला मुलींपर्यंत पोहोचवतील, पण अजून हाती काहीच लागलं नाही. आणि हा भाग इथेच संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.